मी आज राज्यघटनेची थोडी तोंड ओळख करून देणार आहे. त्यामध्ये मानवाचे मूलभूत अधिकार, अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य, निवारा व रोजगार हे मानवाचे मूलभूत अधिकार आहे. यामध्ये आपण पाहतो अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य व निवारा. आपण पाहतो जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण, आरोग्य व रोजगार ह्या योजना राबवल्या जातात. तर बाकीच्या 3 योजना हे जिल्हाधिकारी मार्फत राबवल्या जातात. तर त्या जिल्हाधिकारी मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये अन्न, वस्त्र हा महाराष्ट्र शासन किंवा भारतातील भारतीय शासनाने यामध्ये वस्त्र नागरिकांना देण्याच्या बाबतीत कोणतीही आत्तापर्यंत तरतूद केलेली नाही आहे. अन्नधान्याची तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत धान्य पुरवले जाते. तर जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता आणि रोजगार ह्या योजना राबवल्या जातात. तर त्यामध्ये आपण पाहतो की यामध्ये मुख्य आपले गरज, अधिकार, हक्क आणि कर्तव्य यामध्ये आपल्याला विश्लेषण करावं लागेल. तर ह्या मूलभूत गरजामध्ये अधिकार, हक्क आणि कर्तव्य आहे. तर आरोग्य आणि शिक्षण हे मूलभूत आपला हक्क आहे. ते सक्तीनं आणि मोफत दिलं पाहिजे. 26 जानेवारी 1950ला ज्यावेळेस भारतीय संविधान लागू झाले त्यानुसार तात्काळ शिक्षण व आरोग्य सक्तीनं आणि मोफत देण्याची तरतूद आहे. परंतु आज 2025पर्यंत आपण पाहतो 8वीपर्यंत शिक्षण हे सक्तीचं झालेलं आहे. त्याला RTE आपण म्हणतो. परंतु यामध्ये शासनाकडून नीतिमूल्याचं शिक्षण दिलं जात नाही आणि शिक्षणामधील जे तफावत आहे त्यामध्ये 5G एवढा बदल झालेला नाही आहे. आरोग्यामध्ये सुद्धा पण झालेलं नाही आहे. आज आपण पाहतो की आरोग्याच्या बाबतीमध्ये शासन व जनता आणि यावर असणाऱ्या जे आयोग आहेत हे सुद्धा सक्षम नाही आहे. आज आपण पाहतो छोट्या छोट्या कारणामुळे सुद्धा कितीतरी नागरिक बळी गेलेले आहेत, छोट्या छोट्या आजारामुळे. आणि शासनाने व जनतेने आणि आयोगाने दुर्लक्ष केल्यामुळे आज आपल्या देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण किती आहे. पूर्ण देश साक्षर नाही आहे. आपण म्हणतो की माझा 100% देश साक्षर झालेला आहे. आज आपण पाहतो प्रत्येक शासन दरबारी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही बघा किती फाईलवर अंगठी लावली जातात, किती लोकांचे अंगठी आहेत. ठीक आहे, प्राचीन काळामध्ये मागील काळामध्ये शिक्षणाचा अभाव कमी होता, पण 2025मध्ये सुद्धा अंगठी लावणारे लोक आहेत. तर शिक्षणाचा 5G एवढा प्रभाव झालेला नाही आहे आणि आरोग्याचा सुद्धा झालेला नाही आहे. आज आपण पाहतो हे 2 गोष्टी मिळवण्याकरता हा आपला हक्क आहे. स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क होता. लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं, ते मी घेणारच, सोडणार नाही. शिक्षण आणि आरोग्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते सर्व भारतीयांनी घेणं गरजेचं आहे. म्हणून आज ह्या गोष्टीमध्ये सर्व भारतीय नागरिक सतर्क होणं गरजेचं आहे. शासनाला जाब विचारणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो, आज आपल्याला हल्ली दिसते समाजामध्ये भ्रष्टाचार, बेकारी, गुन्हेगारी, वेश्नाधीनता, प्रेम प्रकरणं, घरातील संवाद, बालविवाह, विधवा विवाह हे चाललेलं आहे. यावर शासनाने काय आळा घातलेला आहे? आयोग स्थापन केले, मंडळे स्थापन केले, शासन निर्णय काढलेत, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्याकरिता आपण आपले अधिकार, अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपला अधिकार आहे. ते आपल्याला मिळालं पाहिजे. प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. त्याचं अंग झाकण्यापुरतं त्याला कपडा मिळाला पाहिजे आणि त्याला निवारा पण मिळाला पाहिजे. हे आपले अधिकार आहेत. आता आपली जबाबदारी कोणती आहे? नागरिकांची जबाबदारी पण आहे. सार्वजनिक मालमत्ता ह्याचे जतन करणे हे सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. आपण पाहतो की सार्वजनिक मालमत्तेमध्ये रस्ते, दवाखाने, रेल्वे रूळ, पुन्हा ज्या बी काही सार्वजनिक बँका वगैरे जे आहे,
जे बांधकाम शासकीय इमारती आहेत याचेसुद्धा आपण जतन आणि त्याचा सांभाळ करणे हे आपले कर्तव्य आहे. ही शासकीय मालमत्ता नसून सर्व भारतीयांची मालमत्ता आहे, ह्याची जाणीव असणे गरजेचं आहे. बांधकाम विभागाकडून रस्ते बांधले जातात, पुलं बांधली जातात, पण त्याची तटभिंत लावलेले पाईप, त्याचे लोखंडी सपोर्टिंगचे हे लोक कापून घेऊन जातात. त्यासाठी आपलं नुकसान आहे. ह्याची जाणीव, ह्याची जनजागृती समाजापर्यंत गेली पाहिजे. ती मालमत्ता शासनाची नसून सर्व भारतीयांची आहे हे त्यांच्या मनात, हृदयात रुजवलं पाहिजे. आणि शासनाने सुद्धा शिक्षण हे सर्वांचा हक्क आहे आणि ते आपण त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्याचीसुद्धा जबाबदारी जनतेपर्यंत शासनाने पुरवली पाहिजे. आज आपण पाहतो महिला आयोग स्थापन झाले, बाल आयोग स्थापन झाले, मानवी हक्क आयोग स्थापन झाले, अनुसूचित जाती जमातीचे आयोग स्थापन झाले, पण त्यामधील चालणारे खटले जलद गतीनं चालत नाही, त्यांना न्याय मिळत नाही. यासाठी जनतेने समोर येणं, भारतीय जनतेने, नागरिकांनी समोर येऊन यासाठी संघटित होऊन शासनाला जाब विचारणं ही सध्याची गरज आहे. व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आज आपण पाहतो लहान लहान मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. व्यसनाधीनतेचं प्रमाण जेवढं वाढले तेवढंच मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे. मोबाईलमुळे मुलं शिक्षणापासून दूर जात आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर बोलणे, रस्त्याने मोबाईलवर बोलत चालणे, गाडीवरून मोबाईल वापरणे, हाताळणे हे धोक्याचे आहे. यासाठी शासनाने एक कायदा करणे गरजेचे आहे आणि ही सध्याची गरज आहे. आता काळाची गरज म्हणायचं नाही, सध्याची गरज आहे आणि त्याच्यावर तातडीने निर्णय घेणे गरजेचं आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे. इथून पुढे राजकारण, राज्यघटना याविषयी बरीच माहिती दिली जाणार आहे. तरी आपण व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व कमेंट करा आणि नवनवीन माहिती, मानवाचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, हक्क व जबाबदारी याविषयी भारतीय पोलीस दंडसंहिता, न्यायसंहिता याविषयी आपणास नवनवीन माहिती दिली जाईल. शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.